तुला माहित आहे का तुला? हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर मी यांना बोलवलंय कारण हे बघा, माझी सुरू आहे पॅकिंग. मला जायचं आहे आज यवतमाळ आणि यवतमाळवरून जायचं आहे कुठेतरी, ते तुम्हाला समोर सांग. तर मी आता करत आहे पॅकिंग. तर मी म्हटलं स्नेहाताईंना बोलवावं, कारण मी काही वस्तू घेतलेल्या ज्या की मला त्यांना दाखवल्याशिवाय करमत नाही. त्यांना दाखवलं पहिले, मग व्हिडिओ बनवला आणि आता करत आहे मी पॅकिंग. तर त्यांना कसं, त्या नेहमी प्रवास करतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की कसं काय असं नाही का. म्हणून पुन्हा पुढच्या महिन्यात मी जिथं चालली ना तिथंच त्या पुढच्या महिन्यात चाललेल्या आहे. आयडिया लागून जाते की काय कसं जावं लागते, काय न्यावं लागते, काय नाही कसं. तर म्हणून मग आता आमच्या दोघींच्या सजेशननी, आणि एक आहे ती सजेशन देणारी, ती बसली तुझी कोणत्यात. तर असं आमचं सजेशन घेत पॅकिंग सुरू आहे. एक महान व्यक्ती जे आहे, जे की माझे अहो, ते गेलेले आहे सजेशन देऊन. तर त्यांचं झालेलं आहे. सुरू आहे आता आमचं चिल्लर चालर, कानातले, नाकातलं, गळ्यातलं, पायातलं, हातातलं, अरे सॉक्स राहिले ना, डोक्यातलं ते आता ती यवतमाळवरून घ्यायचं आहे. आणि मी छानशा अशा चाळ केलेल्या आहेत, छोट्या छोट्या. माझे पाय काही तेवढे चांगले नाही आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते. पाय नाही, चाळ बघा तुम्ही. छान असे छोटे जुन्या मोडल्या, मोठ्या आणि या छोट्या चाळ घेऊन आली मी, नाजूकशा. आणि काहीच असं वाटत नाही की पायात तो असं म्हणजे वळवळ वगैरे वाटते ना, तसं काहीच वाटत नाही. फक्त छुनछुन वाजत आहे आणि मला ही बाई चिडवत आहे. छुनछुनवाली बाई म्हणताय मला. चला, आता मी ही ज्वेलरी वगैरे घेतली आहे यामध्ये, आणि ही तुझे सॉक्स पण घेतले. ही काळी साडी जे की मी तिथे घालणार आहे. हिचं अजून व्हायचं आहे, हे मी जायच्या आज 5 मिनिटं अगोदर करणार. आणि हा घेतलेला आहे मेकअप बॉक्स. तर हे आम्ही डीमार्टमधून घेतला त्या दिवशी, जो की माझा नाही आहे, इकडल्या पार्टीचा आहे. तर हा मेकअप बॉक्स मला आवडला, तिथून नाही घेतला मी, नंतर घेईन मी कधीतरी. पण आता मला वेळ नाही आहे, म्हणून मी आता यांचाच बॉक्स मागितला आणि याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान भरलेलं आहे. तर हे गेलेलं आहे आपलं, हे ज्वेलरी, हे मेकअप, आणि हे शानूची बॅग, आणि ही आमची बॅग. तर चला मग मंडळी, भेटते तुम्हाला नंतर. माझा स्वयंपाक वगैरे व्हायचाच आहे, यांचं पण जेवण व्हायचं आहे. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. चला, निघालो आहे आम्ही आता यवतमाळला जायला. बस भेटली पाहिजे, मेन म्हणजे जागा भेटली पाहिजे. बस तर भेटून जाते, जागा भेटली पाहिजे. आहे का, लागूनच आहे का? आई आल्या होत्या वर्धेवरून आणि आम्ही मग दोघेही मिळून निघालो यवतमाळला जायसाठी. तर आम्ही कशासाठी जात आहे यवतमाळला ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर आजकालचे कंडक्टरना असे आहे, आम्ही जेव्हा गाडीत चढत होतो ना, तेव्हा त्यावेळेस बाहेरूनच तो म्हणाला की गाडीत बिलकुल जागा नाही, एका सीटवर तिघं बसल्या म्हणून. आणि आतमध्ये मी जबरदस्तीने जाऊन बघितलं तर पाठीमागे पूर्ण गाडी खाली होती. मग आम्ही कसं बसं करत समोर आलो आणि पोहोचलो आम्ही यवतमाळला. तर तिथे पोहोचल्यानंतर ऑटोची आमची तिथे पुन्हा फजिती झाली, कारण आमचं एवढं सामान होतं, एवढ्या बॅग होत्या, मोठ्या बॅग होत्या. तर त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला धावपळ झाली, पण पोहोचलो आम्ही कसं बसलो आम्ही ॲटोमध्ये. कसं बसं, आमच्या बॅगाच एवढ्या आहे की बॅगालाच जागा लागत आहे. आमचं सोडूनच द्या, आम्ही कुठे ॲडजस्ट करून घेतो, पण आमच्या बॅग ॲडजस्ट नाही करत आहे. आता विचारच आला, मी अशी बसलेली आहे ना, एक पाय वर एक पाय खाली. इथे बसते बेटा, सोडून द्या आमची सिच्युएशन. छानो कशी बसली बेटा, कशी बसली आहे मी, एक पाय वर एक पाय खाली. बसता आलं. आलो आम्ही शेवटी घरी. आणि येता थोडंसं पाठीच्या नस लागून गेली, बॅग उचलू पाठीची सगळी नस लागून गेली. बरं मला स्पेशल ॲटो केला.
शेंगाचं स्वागत आहे का? फुलांचं का बरं नाही? फुलं नाही तुमच्याकडे? शेंग अच्छा म्हणून शेंगांच्या याच्यामुळे स्वागत. हो हो का? बरं 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 बरं. हे काय विणीसाठी घेतलं का तुम्ही? अच्छा. पाणी वगैरे घेतलं आणि लगेच चालली आहे मी मार्केटमध्ये, कारण माझी शॉपिंग पूर्ण झाली नाही आहे. वेळ फार कमी होता. आता राहिलेसूला इथून घेऊन घेते मी. तर चला बघू काय काय मिळते, तर व्यवस्थित पूर्ण मिळते नाही मिळत आमचं जे जे काही खायचं आहे ते. तर आम्हाला घ्यायचा होता शूज छानूसाठी, तर मी मस्त मार्केट फिरली आणि थोडंफार मला यवतमाळमधलं माहिती आहे, कारण याआधी सुद्धा मी शॉपिंग केलेली आहे. तर शूज वगैरे घेतला आणि त्यानंतर मी गेली माझ्यासाठी टॉप घ्यायला. मला जीन्सवरचं टॉप घ्यायसाठी वेळच नाही मिळाला, म्हणून मग मी त्या आली होती जीन्सवर टॉप घ्यायसाठी. हे म्हणजे लावून बघितलं, पण मला तेवढं काही खास वाटलं नाही आणि हे लावता क्षणी मला दाखवल्या क्षणी मला हे पसंत आलं, तर मी पटकन उचलून घेतलं आणि लवकरात लवकर दुकानातून बाहेर निघाली, कारण आम्हाला बरंच काही घ्यायचं होतं. हाय यवतमाळचा आठवडी बाजार, जिथली जे दुर्गादेवी आहे ना, इथली दुर्गादेवी बसल्याशिवाय कुठल्याच दुर्गादेव्या बसत नाहीत. तर हा आहे आठवडी बाजार यवतमाळचा. त्यानंतर मला घ्यायचा होता यांच्यासाठी जीन्स, पण तो काही मला आवडला नाही. म्हटलं जाऊ दे, आता आपण सुरतवरूनच घ्यावं कपडे. आणि त्यानंतर मग मी गेली बस स्टॉपवर, कारण आम्हाला सकाळची अमरावतीची बस बघायची होती किती वाजता आहे म्हणून. आणि ते वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग माझं एकदम डोक्यात आलं की आपल्याला माईक घ्यायचं आहे म्हणून. तर आता आम्ही तिकडे जाऊ फिरायला, तर माईकची गरज तर पडणारच, म्हणून मग छान असा माईक घेतलेला आहे आणि कमी किमतीत मिळाला मला यवतमाळमध्ये. माईक घेतला. माहित आहे का तुला? किती दिवसापासून माईक घेतला. छान वाटत आहे, मस्त वाटत आहे. सगळेजण पाहते माझ्याकडे. चला झालं आपलं शॉपिंग. झाली का? 2 तास झाले आम्ही फिरून राहिलो, शॉपिंग करून राहिलो नुसतं. झाली का? हे घेतलेलं आहे, कोबी घेतलेली आहे, सगळंच काही घेतलेलं आहे. खिशे झालेले आहे खाली. आता घ्यायची आहे पाणीपुरी. बस संपलं. चला आता करतो आम्ही पार्टी, आणि मी काय घेतलं ते दाखवणार आईला. अरे अभि आला का? आज छान आता पाणीपुरी आणलेली आहे. तर सर्वात आधी आम्ही हे बघा इकडं सुरू पण झालेला आहे, आणि सोबतच जेवणाचं सुद्धा घेऊ. तर जेवण खावण झालेलं आहे आमचं, आणि आता सुरू आहे आमची उद्याची तयारी, कारण उद्या सकाळीच जायचं आहे. त्याच्यामुळे मग आता इथे भाजी वगैरे सुरू आहे. भाजी करून ठेवणार, थंडीची काही खराब होत नाही म्हणून मग भाजी करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तशीच काढली की न्यायची, आणि पोळ्या वगैरे मग सकाळी चुकल्यावर टाकून देऊ. तेवढाच आपला टाईम वाचतो, आणि कसं गॅसवर पाणी वगैरे गरम करावं लागते म्हणून ते नकोच ते झंझट. त्याच्यामुळे तर आमच्या मामी म्हणत आहे हां इथं लावला, 2 तिकडे लावले. ठीक आहे, माईक लावलाय माझा चार्जिंगला उद्यासाठी, सर्व तयार असो म्हणून. उद्या आज मी थोडाफार यूज केलेला आहे माईकचा, उद्या पूर्ण प्रवासात यूज करू. त्याची चार्जिंग कितीपर्यंत पुरणार कितीपर्यंत नाही तसा आहे. आता आजचा ब्लॉग तर थोडा छोटा होणार, उद्याचा ब्लॉग भरपूर मोठा होणार. हां का
आणि आमच्या मामी म्हणत आहे की तुम्हाला आंघोळी वगैरे करायची असेल तर आत्ताच करून घ्या. ठीक आहे ठीक आहे. आत्ताच आंघोळ करून घ्या, आता जेवण करून घ्या. सगळं आताच करून घ्या म्हणजे उद्या उठायचं आणि फक्त निघायचं. असं आहे. अजून काही तयारी उद्याची? आता चहा वगैरे घेऊन घे. आता चहा पिऊन घ्या म्हणते. सगळंच करून घ्यायचं. चला आपण झोपूच नाही ना, बस स्टॉपवर जाऊन बसून जाऊ, तिथेच भेटते चहा वगैरे सगळं आपण. तर मी हे आत्ता घेतलेलं टॉप आहे, खूप छान बसलेलं आहे, फिटिंग एकदम परफेक्ट बसलेलं आहे. आम्ही आता तेच चेक करत होतो की सगळं काही व्यवस्थित आहे का. आणि उद्याचं सगळं काढून ठेवलेलं आहे, उद्या घालायचे कपडे. हे कपडेसुद्धा मी उद्या घालायसाठी बाहेरच काढून ठेवणार. शादूंचे पण काढून ठेवले आहे, यांचे पण काढून ठेवले आहे, म्हणजे सकाळीच आम्हाला गडबड नको व्हायला म्हणून. तर आता पटकन झोपायचं आहे. झोप आली पाहिजे अशा वेळेस ना, मला झोप नाही येत. नेमकं कुठे असं जायचं वगैरे असलं ना, मला बिलकुल झोप नाही येत. मी तेच विचार करत राहते की असं होणार, तसं होणार, तसं करणार. तसं करता करता पहाट होऊन जाते. सो आता बघू. सगळं झालं आमचं आणि त्यानंतर शेवट बसले मी साडीला फॉल लावायसाठी. आणि हे माझं काही नवीन नाही आहे, हे माझं नेहमीचंच आहे. मी एंड पॉईंटपर्यंत मी काही ना काही माझं ठेवत असते आणि असं घेऊन बसत असते. झोप वगैरे सगळी माझी उडलेली असते. तर जाऊ दे, आता मी करते व्लॉगला इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. उद्याचा व्लॉग जो आहे तो प्रवासाचा राहणार आहे आणि सगळी फॅमिली आमची एकत्र येणार आहे. व्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय.